प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। भारतीय राजकारणामध्ये आज तागायत नेहमी आंबेडकरी राजकारणाला अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले। आंबेडकरी राजकारणाला अडथळा निर्माण करत असताना त्यातल्या त्यात आंबेडकरी घराण्याच्या राजकारणाला एक विशेष प्रखर असा विरोध होताना दिसत आहे। मग तो बाबासाहेबांच्या काळापासून तर आज तागायत हा विरोध कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सुरू आहे। मग तो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या विचारधारेतल्या काही लोकांचा विरोध असेल। अर्थात ह्या विरोधकांमध्ये बहुजन समाज पक्ष सुद्धा सामील आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकाशजी आंबेडकरांच्या राजकारणाला शह देण्यासाठी, प्रकाशजी आंबेडकरांना रोखण्यासाठी बहुजन समाज पक्षाची एंट्री झाली। बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दखल दिली आणि काही प्रमाणात का होईना, परंतु महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विशेषतः प्रकाशजी आंबेडकरांच्या राजकारणाला कुठतरी एक क्षती, एक हानी पोहोचली। ती हानी भरून काढण्यासाठी बरीच वर्ष घालावी लागली। अर्थात जोपर्यंत इथे प्रकाशजी आंबेडकरांचं राजकारण आहे किंवा आंबेडकर घराण्याचं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये, तोपर्यंत इतर कोणी यशस्वी होणार नाही। बहुजन समाज पक्षाचे ही तेच झाले। काही दिवस आधी त्यांनी काही प्रयोग करून पाहिले, त्यात त्यांना जनतेनं थोडाफार साथ प्रतिसाद दिला, परंतु नंतर जनतेच्याही लक्षात आलं की हे राजकारण केवळ प्रकाशजी आंबेडकरांना रोखण्यासाठी आहे आणि म्हणून जनतेनं, महाराष्ट्रातल्या जनतेनं बहुजन समाज पक्षाची साथ सोडली। मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे की आंबेडकर घराण्याला, प्रकाशजी आंबेडकरांना रोखण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केले आमच्यातल्याच लोकांनी, तरी सुद्धा आमच्यातल्या लोकांना मोठं करण्यामध्ये आंबेडकर घराणं नेहमी पुढे राहिले। भले बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्रामध्ये प्रकाशजी आंबेडकरांच्या राजकारणामध्ये अडथळे निर्माण केले, परंतु त्याच बहुजन समाज पक्षाला मदत करण्यासाठी आज स्वतः प्रकाशजी आंबेडकर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। उत्तर प्रदेशच्या मैदानामध्ये निवडणुकीचं वातावरण गरम व्हायला सुरुवात झालेली आहे। 2027च्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल तारखा जाहीरच होतील, परंतु त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक वातावरण तयार झालेले आहे। अशा वेळेला आघाड्या, युत्या आकाराला येत आहे। कोणी अखिलेश यादवला जाऊन भेटतंय, कोणी चंद्रशेखरला जाऊन भेटतंय, कोणी ओवेसीला जाऊन भेटतंय, कोणी कुठं भेटतंय, कोणी कुठं भेटतंय। अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी जाहीरपणे सांगितलं की बहन मायावती यांनी जर आम्हाला मदत मागितली तर निश्चितपणे मी बहन मायावतींना मदत करायला तयार आहे। हे वाक्य वापरल्याच्या नंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप आल्यासारखं झालं आणि मग अखिलेशच्या पायाखालची वाळू घसरली आणि अखिलेश यादवने आंबेडकर आडनाव धारण करणाऱ्या राजरत्न साहेबांना बोलावून घेतलं। त्यांच्याशी त्यांनी भेटल्याचे, गळाभेट झाल्याचे फोटो व्हायरल केले। अर्थात असे फोटो व्हायरल केल्यानं काही होत नसतंय, कारण आंबेडकरी राजकारणाचे प्रतिनिधित्व हे केवळ आणि केवळ आंबेडकर घराणं करतंय आणि त्यातल्या त्यात प्रकाशजी आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे कुटुंब प्रमुख आहेत। ते जो निर्णय घेतील तो निर्णय आंबेडकरी समाजाला मान्य असणार आहे आणि त्यामुळे प्रकाशजी आंबेडकरांच्या पुढील घोषणेकडे संपूर्ण उत्तर प्रदेशचे लक्ष लागून आहे। त्यात एक बातमी आमच्या हाती अशी आलेली आहे। बातमी खरी आहे, खोटी आहे, अफवा आहे की आणखी काही आहे माहित नाही, परंतु जी बातमी हाती आलेली आहे
त्या बातमीनुसार प्रकाशजी आंबेडकर आणि बहन मायावती ह्या दोघांची भेट लवकरच होणार आहे. या दोघांमध्ये काही चर्चा होणार आहे. अर्थात भारतीय राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर, बहन मायावती हे दोन नावं उत्तुंग नावं आहेत. आंबेडकरी राजकारण म्हटलं की प्रकाशजी आंबेडकर आणि बहन मायावती यांचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय आंबेडकरी राजकारणाचा इतिहास पूर्ण होणार नाही. त्यामुळे ह्या दोन नेत्यांमध्ये जर चर्चा होत असेल तर साहजिकच ह्या चर्चेकडे फक्त आंबेडकरी जनतेचे नव्हे, फक्त उत्तर प्रदेशचे नव्हे, फक्त महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. नेमकी ह्या दोघांमध्ये चर्चा काय होणार? चर्चा होणार, पण त्या आधी हे दोघं भेटतील का, ह्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. बघूया प्रकाशजी आंबेडकर आणि मायावती यांची भेट होईल की नाही, याचं उत्तर आपल्याला येणारा काळ देईल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.